महाराष्ट्र विधिमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। मात्र या अधिवेशनात खऱ्या अर्थानं जे प्रश्न चर्चेला यायला पाहिजे ते येत आहेत का? इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न, इथल्या सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न चर्चेला येण्याऐवजी दिशा सालेन असो की औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण असो, हे प्रश्न सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चेला जात आहे आणि त्यावरून मोठं रणकंदन माजताना दिसत आहे। मात्र शेतकऱ्यांना काय वाटतं की अर्थसंकल्पातून त्यांच्या आयुष्याचे अर्थ शोधले जातात का? काही संकल्प जे सरकारनं आधी निवडणुकीच्या आधी केले आहे त्या संदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याची अपेक्षा जी आणि याची वाट जी आहे ती महाराष्ट्रातले सर्व शेतकरी पाहत आहेत। आपल्यासोबत अकोल्याचे काही शेतकरी आहेत। आपण अकोल्याच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आहोत। शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं? कर्जमाफी काका होणार असं सरकार सांगत होतं, मात्र झाली नाही, काय वाटतं तुम्हाला? कर्जमाफी झाली पाहिजे, त्यावेळेस शेतकऱ्याचं काहीतरी समाधान होऊ शकते, कारण तुमचे शब्द आहेत ते दिलेले ते तुम्ही पाळलेच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं। आणि पीक पाहिलं तर काहीच नाही आणि भावही त्याला काहीच मिळून नाही राहिला, मग पुढचं आमचं हे भांडवल कसं चालवायचं असं आमचं म्हणणं आहे। नाही तर आमच्यावर पाळी फक्त आता आत्महत्येचीच आहे, दुसरं काही नाही। वाली तुम्हीच आहात आमचे असं आमचं म्हणणं आहे। या काकांच्या पिढीला आणखी नाही वाटतं की सध्या शेतकऱ्यांच्यावर आत्महत्येचीच पाळी आहे? तुम्ही दुसऱ्या पिढीतले शेतकरी आहे, तुम्हाला काय वाटतं? सर, जे आहे ते शेतकऱ्याचे जे कर्जमाफीचे आहे ते जे त्यानं घोषणा दिलेली आहे ते पूर्ण पाळायला पाहिजे। आणि शेती जी आहे निसर्गाच्या ह्याच्यानुसार ते शेती म्हणजे पिकून नाही राहिले जसे पाहिजे तसे, भाव बी जसा मिळत नाही तसा मिळाला नाही, तर शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि कर्जमाफीचा जो शब्द आहे तो पाळायला पाहिजे, बस एवढंच म्हणणं। शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे, विठ्ठल वाघ ज्या अकोल्यातून येतात त्याच अकोल्यातल्या शेतकऱ्यांची ही मागणी आहे। विठ्ठल वाघांची कविता आहे की कापसाच्या गावातून जाग आली नागव्यांना आणि उजेडाचे दान आता सूर्य मागे काजव्यांना। हे उजेडाचं दान म्हणजे कर्जमाफीचं दान जे आहे ते शेतकरी मागतात। काका, काय परिस्थिती आहे घरची सध्या? लय कठीण परिस्थिती व्हायला आहे, लग्न करायचे आहेत, हे आहे काहीच नाही, दुसरं मालाला भाव भेटत नाही। भाव भेटायला पाहिजे ना, आणि तुम्ही बोललेले आश्वासन पुरे करणार, त्या भरोश्यावर लोकांना निवडणूकमध्ये तुम्हाला वोटिंग केले, त्यामुळे त्याची निराशा करून तुम्हाला काय भेटणार आहे त्याच्यातून? बोलू नका ना, तुम्हाला बोलायचं म्हटलं होतं का कोणा कर्जमाफी करा म्हणून? मग दिलेले शब्द पाळले पाहिजे असं आहे मग माझं म्हणणं। काका, तुमच्या कर्जमाफीवर चर्चा होण्याऐवजी औरंगजेबाची कबर जी आहे, औरंगजेबाची कबर असावी की नसावी याच्यावर चर्चा होत आहे। त्याचं काय करावं लागतं त्या औरंगजेबाचं? आपल्याच इकडे आपलं सारखं नाही आणि त्याचं काय पायत बसता? आपलं पाहायला पाहिजे ना। त्या औरंगजेबचं आपल्याला काय करावं लागतं कबरेचं? त्याच्या शेतकऱ्याचा फायदा पाहा लागेल की नाही? शेतकरी मरून राहिला ना, इकडे आत्महत्या करायला राहिला, त्याचं काय हे पहिले पहा ना। एकीकडे सरकार याच्यावर चर्चा करतं की औरंगजेबाची कबर असली पाहिजे की नसली पाहिजे, मात्र राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्यांची कबर खोदण्याची सरकार वाट पाहतंय का असा प्रश्न शेतकरी करतात। काका, काय वाटतं? तुमच्या प्रश्नावर चर्चा होते विधिमंडळात? काही चर्चा नाही होत, अशी आशा होती बुवा की विधिमंडळात काही ना काही शेतकऱ्याला जे बोलले ते होईल, पण तसं काहीच नाही दिसलं, त्यामुळे काही खरं नाही शेतकऱ्याचं। त्याच्यावर काही ना काही बुवा विचार करायला पाहिजे सरकारनं, जे बोलले ते करायला पाहिजे, नाही कारण शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय काही गत्यंतर नाही। म्हणजे हे काय भटकाचा प्रयत्न आहे, औरंगजेब हे करा आणि ते करा, हे शेतकऱ्याला भटकाचा प्रयत्न आहे। हा अन्नदाता शेतकरी आहे, त्यानं काही पिकवलं नाही तर काहीच पिकणार नाही, काही सगळे खलास होणार। त्यासाठी शेतकऱ्याला काही ना काही बॉ केलं पाहिजे, कर्जमाफी केलीच पाहिजे, जे बोलले ते केलंच पाहिजे, नाही कारण मग बोला नव्हतं लागत, म्हणा नव्हतं लागत की बा आम्ही कर्जमाफी करू, 7-12 कोरा करू, असं बोलता कशाला? कोण म्हणून राहिलं तुम्हाला की बा आम्हाला कर्जमाफी द्या, आम्हाला भाव द्या, आमच्या मालाला भाव द्या, जे MFC काय आहे ते भाव, हमी भाव जो आहे तो द्या, बस, बाकी काही नाही पाहिजे आम्हाला। कर्जमाफी जे आहे ते करायलाच पाहिजे। राज्यातल्या सरकारमध्ये संवेदनेचा दुष्काळ असल्याची भावना जी शेतकऱ्यांमध्ये आहे। पुन्हा एक विठ्ठल वाघांची कविता आहे जी अकोल्याच्या संदर्भात आहे। आमच्या अकोला जिल्ह्यात एक पूर्णा नावाची नदी आहे, ती नदी जी आहे ती उन्हाळ्यात कोरडी पडते आणि विठ्ठल वाघांनी त्याच परिस्थितीचं वर्णन असं केलं आहे की नाव नदीचे पूर्ण अपूर्ण आहे धार, घागरभर पाण्यासाठी दिवस घालविणार। तशीच जी अवस्था आहे ती सरकारची झालेली आहे। कर्जमाफी शेतकऱ्यांना पाहिजे, त्यांच्या मालाला भाव पाहिजे, मात्र सरकार हा निर्णय घेत नाही आणि एकाच
मुद्द्यासाठी शेतकऱ्यांना 5 वर्ष लढावं लागतं आणि निवडणुकीच्या वेळेस सरकार काहीतरी एक वेगळा निर्णय घेऊन लोकांची मतं झोळीत पाडण्याचा प्रयत्न करतात. युवा शेतकरी आहेत, त्यांना काय वाटतं तुम्हाला सरकारच्या सध्याच्या शेतकरीचं कर्जमाफी झाली पाहिजे. सरकारनं म्हटलं होतं आम्ही कर्जमाफी करू, शेतकरीची कर्जमाफी झाली पाहिजे. आम्हाला शेताचे भाव नाही आहे, चण्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. शेतकरी आत्महत्या करू राहिले. 2000 शेतकरी आत्महत्या केले आपल्या विदर्भामध्ये. शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं पाहिजे. जे बोलतात ते करत का नाही? केलं पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी. औरंगजेबाची कबर, दिशा सैलेचं प्रकरण की तुमच्या हमी भाव, तुमच्या शेतमालाला भाव किंवा तुम्हाला कर्जमाफी, हे कोणता प्रश्न महत्त्वाचा वाटते? शेतकरी खूप मेहनत करतो. शेतकरी खूप मेहनत करतो. रात दिवस, मी स्वतः एक्समॅन आहे. मी रात दिवस शेतामध्ये मरतो. हरभरा, गहू, मका, कापूस, पण शेतकरी याच्याकडे ध्यान देत नाही. आपला कोण? सरकार ध्यान देत नाही. आता त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सोयाबीनचा 6000 भाव म्हणजे मागणी होती शेतकऱ्याची, पण त्याच्यावर काही केलं नाही. का केलं नाही हा प्रश्न शेतकऱ्याचा आहे. त्यांनी करायला पाहिजे होतं. सोयाबीनवर अजून भाव वाढलेला नाही आहे. का नाही आहे? हरभरे 5च्या वर चालले नाही आहे. 5052, 52, 20, 53 चांगला क्वालिटी हरभरा माझा पण आहे, 40 क्विंटल आहे. का दिला नाही भाव? हे मी महाराष्ट्र सरकारला विचारत आहोत. प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या. काकांकडे आपण शेवटी जाऊयात. काका, तुमच्या काळात जे आहे आबाजी, शब्दाला किंमत होती म्हणते, शब्द पाळणारे लोक होते. आता सध्या लोक असो की सरकार असो, कोणी शब्द पाळत नाही. तर तुमच्या काळातले आता तुम्हाला असं काय वाटतं की सरकारला काय तुम्ही म्हणजे सूचना काय द्याल किंवा अपेक्षा काय सरकारकडून तुमच्या? आम्हाला सरकारनं आता सगळं, आम्ही त्या भरोश्यावर असं मतदान केलं की बस सरकार आपलं आहे. आपलं सरकार असल्यानंतर आपल्या सगळ्या समस्या सोडवतील. पण तसं काहीच होऊन नाही राहिलं. ते जे शब्द देतात त्या शब्दाला ते टाळतात. कधीच त्याच्या शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. असं माझं म्हणणं आहे. बा त्यानं कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, तरच आमचं ते जीवन साहजिक आहे जगणं. नाही तर मग आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय मार्गच नाही. म्हणजे तुमच्या वेळेचा काळ बदलला, लोक बदलले, तसं आता सध्याचं सरकार बदललं असं वाटतं का तुम्हाला? बदलल्यासारखंच वाटून राहिलं ना. सरळ दिसून राहिलं. आपल्या नजरे पुढे आहे अजून. कारण आता इलेक्शन व्हायला किती दिवस झाले, काही मोठे लय दिवस नाही झाले काही. मग आता सर्व शेतकऱ्याच्या मनासारखं जर त्यानं वागलं तर साहजिक आहे, नाही तर मग काही खरं नाही. विधिमंडळात दिशा सायलेन असो की औरंगजेबाच्या कबरीवरून गोंधळ घालणारे सत्ताधारी किंवा विरोधक असो, या सर्व गोष्टींशी इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या जनसामान्यांना काही देणं घेणं नाही. त्यांची एकच अपेक्षा आहे की त्यांच्या शेतमालाला भाव दिला पाहिजे. त्यांना कर्जमाफीचं जे आश्वासन सरकारनं दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे. आणि शेवटी शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे ती एका कवीने काही शब्दात मांडलेली आहे की ते म्हणतात की राबणारा बाप माझा घाम तेथे गाळतो, माझी यासाठी स्वतःचा जीव वेडा जाळतो. एवढी त्याची अपेक्षा, एवढे त्याला हवे. ज्या घरी अंधार आहे त्या घरी उजळू दिवे. ज्या शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे त्या शेतकऱ्यांच्या घरातला अंधार सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊन नक्कीच दूर करेल अशी अपेक्षा हे सर्व शेतकरी व्यक्त करतायत. उमेश शरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.